नमस्कार मित्रांनो, सुस्वागत मुरंबा या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. पार्ट 2 भागामध्ये आता बघणार आहोत, की अक्षय हा तामटकरला धमकवतो. तामटकरला म्हणतो, की "तू कितीही आम्हाला अगदी धमकवण्याचा प्रयत्न कर, परंतु तरीसुद्धा आम्ही तुला नाही घाबरणार." त्यावरती तामटकर म्हणतो, की "हे बघ मुकादम, हे तू माझं पेन आहे आणि आता तुझा आणि माझा काहीही संबंध तर नाहीच. त्यामुळे फक्त आणि फक्त त्या माझा रमा कर्णिक यांच्याही संबंध आहे. कारण ती त्यांची मुलगी. तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. या सगळ्यापासून तू आता लांबच राहायचं. मी तुला सांगून ठेवतो. आता तू जवळ येण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही. किती काही झालं तरी शेवटी आता हा आमचा प्रश्न आहे. तो आमचा आम्ही बघून घेईन. तुझा याची काही संबंध नाही." असे मात्र आता तो ह्या अक्षयला म्हणत असतो. अक्षय म्हणतो, की "हे बघ." त्यावरती तामटकर म्हणतो, की "माझं माझ्या बायकोवर किती प्रेम आहे हे फक्त मात्र मी रमाशी बोलेन. त्याचा तुझा काही संबंध नाही. रमा आणि आमचं आम्ही बघून घेऊ. तू मात्र मात्र मध्ये यायचं नाही. त्यामुळे तू तुझ्या बायकोला रमाला मात्र इकडे पाठव." आणि अक्षयची काही न बोलता तो लगेच आता दुसऱ्या कोणीतरी आलेले आहेत म्हणून ते शर्मा सरांकडे धावतच निघून जातो. आता अक्षय पुन्हा धावतच रमाच्या जवळ येतो आणि तो रमाला म्हणतो, की "त्याला तुझ्याशीच बोलायचं आहे." तर रमा म्हणते, की "चला, मी सुद्धा त्याला घाबरत नाही. आपण त्याला उत्तर देऊयात. त्याला तोंड द्यायचं, त्याला घाबरायचं नाही. आणि चला बघूयात, आपण आता घाबरायचं नाही." म्हणून आता ती अक्षयच्या हाताला धरते आणि तामटकराच्या समोर त्याला उत्तर द्यायला येते. त्याच वेळेस ते दोघेही आता तामटकरला इकडे-तिकडे शोधत असतात आणि आता वर जे काही झुंबरवर अडकवलेलं आहे, तर मुद्दाम हा आता एक सापळा रचलेला आहे. कारण जेव्हा अक्षय आणि रमा दोघेही आता एकमेकांच्या सोबत, तिनं मात्र आता हे मध्यभागी येतात आणि त्याच वेळेस ते झुंबर आहे तर ते रमाच्या अंगावर पडणार आहे. अक्षय मात्र वर बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि जोरात तो "रमा" असे ओरडतो आणि रमा लगेच आता रमाला घेऊन बाजूला होतो. परंतु रेवा मात्र आता त्या झुंबराची दोरी आहे तर ती पुन्हा आपल्या हातामध्ये धरते आणि ते झुंबर मात्र आता यांच्या अंगावर पाडण्यापासून आता ती वाचवते. परंतु मुद्दाम त्यांनी रचलेला हा एक सापळा आहे. तर मुद्दाम ह्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी ते झुंबर पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच रेवाने पुन्हा त्याची दोरी धरलेली आहे. तेव्हा आता अक्षयला असं वाटतं, की झुंबर खाली पडेल, परंतु आता झुंबर मध्यभागी आल्यानंतर रमाच्या अंगावर पडणार, तोच लगेच अक्षयने तिला बाजूला केलेला आहे आणि दोघेही वरती पाहत आहे. तर आणि अक्षय पूर्णपणे घाबरून गेलेले आहेत. दोघे एकमेकांच्या मिठीत आहे. कारण रमा इतकी घाबरते, कारण तिला असं वाटते, की आपल्या अंगावर पडलंय की काय. दोघे ते एकमेकांना घट्ट मिठी मारून उभी आहे. तर तांबटकर लगेच म्हणतो, की "घाबरू नका." तेव्हा दोघे आता वर पाहतात. तांबटकर लगेच म्हणतो, की "हो, घाबरू नका, कारण तुम्ही खूप जवळ आला होतात. आता आता डार्लिंगने तुम्हाला वाचवलं." तर आणि आता रेवा मात्र ह्यांच्याकडे पाहत असते, कारण रेवाने आता आपल्या चेहऱ्यावर काहीतरी मास्क वगैरे लावलेला आहे आणि ती पाहत असते, हसत असते. आता तांबटकर त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, की "जी तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात ना, तर ती पहा." आणि वर बोट दाखवतो. रमा आणि अक्षय मात्र आता रेवाकडे पाहत असतात. द डार्लिंग आता मात्र ते डार्लिंग म्हटल्यानंतर हे अगदी वर पाहतात. आता रेवाने चेहऱ्याला काहीतरी लावलेले आहे, त्यामुळे अजूनपर्यंत काही आता रमाक्षी तिला ओळखत नाही. एका परीचा अवतार तिने घेतलेला आहे. सगळेजण तिच्याकडेच बघत आहे. तेव्हा त्या झुमराची जी काही दोर आहे, तर ती मात्र ती नोकऱ्याच्या हातामध्ये देते आणि तोऱ्यातच आता ती खाली येत असते. सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात. रेवा आता सगळेजण तिच्याकडे बघत आहे. रेवा तोऱ्यातच खाली येत आहे आणि खाली आल्यानंतर मात्र ती आता एका पायरीवर उभी राहते आणि आपल्या चेहऱ्याचा जो काही तो म्हणजे असा लावलेला जो काही मास्क आहे, तर तो बाजूला करते आणि त्याच वेळेस मात्र आता रमा आणि अक्षय यांना धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ही दुसरी तिसरी कोणी नसून रेवा आहे. तर रमा जोरात "रेवा" असं ओरडते. रेवा त्यांच्याकडे बघून हसत असते. आता रेवा एक एक पाऊल खाली येत असते. तोच आता रेवाची सगळी काही आत्तापर्यंतची रूपं आहेत, तर ती मात्र आता रमाला अगदी आठवतात. जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा जी काही ती पांढरी साडी घालून आहे नेसून, तर ती सुद्धा आता रमाच्या समोर रेवा त्या वेशात उभी राहते. हे सगळं काही रमाला आठवते. आता अक्षय आता धक्क्यानेच बघत आहे. तर रेवा म्हणते, की "काय झालं अक्षय? अरे तुझ्या जुन्या डार्लिंगला ओळखायला इतका वेळ लागला का?" तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र रेवाकडे पाहतच असतात. रेवा त्यांच्याकडे तोऱ्यातच पाहते. आता रमा आणि अक्षय काही उत्तर तोंडातून काढत सुद्धा नाही, त्यांच्या धक्क्याने पाहतच आहे त्या रेवाकडे. त्यानंतर आता इकडे घरातील सगळेजण मात्र वाटच बघत आहे. सीमा तर अजूनपर्यंत देवासमोर बसलेली आहे हात जोडून प्रार्थना करत. आणि पार्वती आजी, मयुरी सुद्धा, अभि, अक्षय म्हणजे अभि, आता शशिकांत, आनंद हे सगळेजण आता खूप उशीर झालेला आहे. घड्याळामध्ये पाहतात किती वाजले ते आणि अजूनपर्यंत अक्षय आणि रमा का आले नसतील म्हणून सगळ्यांना आता खूप टेन्शन येत आहे. सगळेजण आतुरतेने त्यांची वाट बघत आहे. तेवढ्यात मात्र आता सीमा ही जोरात ओरडते.
सीमा जोरात ओरडल्यानंतर मात्र आता सगळेजण खूप घाबरतात की सीमाला नक्की काय झालं असेल. ती काय इतक्या जोरात ओरडलेली असेल. आता सीमा इतकी घाबरलेली आहे. म्हणून आता पार्वती आजी, मयुरी तिला समजवतात, तिला आधार देतात. परंतु सीमाला आता एक एक जो काही भास होत आहे तर तो मात्र खरा तिकडे होत आहे. कारण रेवाचं एक संकट मात्र पुन्हा या मुकदम्यांसमोर चाल करून आलेलं आहे. त्यानंतर आता आनंद सुद्धा शशिकांतला म्हणतो की बाबा मला सुद्धा आता खूप टेन्शन आलंय. आता इतका वेळ झाला अक्षणी रमाचा काही तपास नाही आणि त्यांचा फोन सुद्धा नाही, मेसेज सुद्धा नाही. नक्की ते खरंच पोचले असतील का? तिकडे काय झालं असेल? म्हणून सर्वांना आता रमा आणि अक्षयची काळजी लागलेली आहे. त्यावरती अभि म्हणतो की दादा हे बघ कोर्टाचं प्रकरण आहे. त्यासाठी सगळी प्रोसिजर पूर्ण होण्यासाठी वेळ तर लागेलच. आणि त्याच वेळी शशिकांतच्या मोबाईलवर कॉल येतो. शशिकांत घाईने कॉल उचलतो आणि विचारतो की निकाल काय झालं? निकालाबद्दल काय समजलं? निकाल लागला का आपल्या बाजूने? तेव्हा आता जे काही आता तिकडून सांगितलं जाते ते ऐकल्यानंतर मात्र आता शशिकांतला तर धक्काच बसतो. शशिकांत एकही शब्द पुढे बोलत नाही आणि तसाच फोन खाली ठेवतो. तेव्हा त्याला त्याला धक्काच बसलेला आहे. कारण निकाल जे काही झालेलं त्याबद्दल आता शशिकांतला समजलेलं आहे. म्हणून मात्र आता शशिकांत एकदम स्तब्ध होतो. आता शशिकांत काहीच बोलत नाही. तर आनंद विचारतो की काय झालं बाबा? तरी सुद्धा शशिकांत काही उत्तर देत नसतो. आता पार्वती आजी शशिकांतच्या समोर येते आणि विचारते की शशिकांत काय झालं? काय बोलला अक्षय? त्यावरती आता घाबरतच धक्क्यामध्ये शशिकांत म्हणतो की आई केस आपली कोर्टामध्ये होते तर ती केस मात्र डिसमिस झाली. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना अगदी एक धक्काच बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आई निकाल आपल्या विरुद्ध केलास तेव्हा आता सगळ्यांना आणखीन धक्का बसतो. निकाल त्या ताबडकरच्या बाजूने लागला आणि आई सगळं काही संपलं. तेव्हा त्या सीमाला आता धक्काच बसलेला आहे. आणि सीमा म्हणते की वाटलंच होतं. जे काही मला अगदी जाणवलं, जे काही मला पाहत झाले तर ते तसेच झालेत. मगासपासून मला अगदी भीती वाटत होती. नक्की आता हे जे काही होत आहे ते चांगलं होत नाही याची मला जाणीव होत होती. आणि का मात्र मला कोणास ठाऊक असं का वाटतं? कारण अक्षय आणि रमाच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एक जुनं वादळ येणार आहे. ते पण एका नव्या रूपात येणार आहे. ते याची मला खरंच भीती वाटत आहे. आणि तेच आता जे सीमा इकडे जे काही भासलेलं होत आहे, जे संकेत तिला मिळत आहे, तर ते सगळं काही खरं होत आहे. म्हणजे रेवा नावाचं जे काही भूतकाळातील हे वादळ आहे, तर ते नव्या रूपाने मात्र आता त्यांच्यासमोर तोंड द्यायला उभं आहे. आता म्हणजे सीमाला भीती वाटत असते. अक्षय आणि रमा या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. तर आता मात्र माझ्या अक्षय आणि रमाचं काय होईल याची भीती मात्र आता सीमाला वाटत असते. आणि इथे टेन्शनसुद्धा खूप आलेलं आहे. त्यानंतर आनंद म्हणतो की तांबडकर असं कसं करू शकतो? कारण मला तर असं वाटते की नक्की काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, चुकीचं डिसिजन आहे. त्यावरती अभिसुद्धा म्हणतो की हो ना, आपण कसे काय हरू शकतो? आपण कुठे कमी पडलो? तेव्हा आता पार्वती जे सगळ्यांना शांत राहायला ओरडते, जराशं शांत राहा म्हणून आता यावेळेस मात्र रमा आणि अक्षयला आपली गरज आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तेव्हा आता सीमा खूप रडत असते. तर पार्वतीची सीमावर सुद्धा ओरडते की सीमा तुला असं खचून नाही चालणार. तरीसुद्धा आता सीमा खूप रडत असते. सीमा तर रडतच देवाला हात जोडते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा काय केलं तू हे सर्व? काय केलं तू हे सर्व? तेव्हा आता सीमा खूप रडत आहे आणि पाण्यात ठेवलेल्या देवाकडे पाहत आहे. त्यानंतर आता इकडे पार्टीमध्ये तांबडकर खूप खुश होत असतो. आता जो काही मी घाट घातलेला आहे, जे काही सरप्राईज प्लॅनिंग आहे ते सर्व माझ्या डार्लिंगसाठी आहे. रेवा खूप खुश असते. तांबडकर जोरजोराने हसतो. आनंद झाला, खेळ रंगामध्ये आला असे म्हणत असतो. रेवा त्याच्याकडे बघून खुश होत हसत असते. रमा आणि अक्षय मात्र धक्क्याने आता यांच्याकडे पाहत आहेत. सगळ्यांच्या समोर तो आता रेवाला हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग असं शुभेच्छा नेतो आणि माय डार्लिंग रेवा असं जोरात ओरडून म्हणतं. तेवढ्यात रेवाई ती आता त्यांच्या जवळून जाते आणि आता ह्या विश्वनाथ तांबडकराला मात्र घट्ट मिठी मारत म्हणते की थँक्यू माय विशू. रमा आणि अक्षय मात्र आता धक्क्याने पाहतच आहे आता यांचं जे काही सुरू आहे ते बघून. तेव्हा आता लगेच रेवाही त्या विश्वनाथ तांबडकराला म्हणते की खरंच, कारण मी खरंच खूप अगदी भाग्यवान आहे, कारण माझ्या लाईफमध्ये असा नवरा मला मिळालेला आहे की खरंच त्यासाठी नशीब लागतं, पण जो मात्र आपल्या बायकोच्या हट्टासाठी काही करायला तयार असतो. तेव्हा आता रमा पूर्णपणे शॉक झालेली आहे. तेव्हा मात्र तर विश्वनाथाला मिठीमध्ये घेते आणि सगळ्यांच्या समोर मात्र सगळ्यांना विचारते की तुमचा नवरा तुमच्यासाठी इतकं सर्व काही करतोस का? आणि रेवा आता त्याला खुश होत सगळ्यांच्या समोर म्हणते की तू हे सर्व जे काही माझ्यासाठी करून दाखवलेलं आहे ना, त्यामुळे तू प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की तू फक्त आणि फक्त माझंच आहे. तेव्हा मात्र
मात्र आता तो विश्वनाथ आहे, तर तो रेवाच्या हाताचं किस घेतो तिचे हात पकडून आणि म्हणतो की हे माय डार्लिंग रेवा, मी तुझ्यासाठी वाटेल ते काही करू शकतो. रमा आणि अक्षय यांच्याकडे पाहतच असतात आणि आता हा विश्वनाथ रमा आणि अक्षयकडे बघत आता रेवाला म्हणतो की अगदी वाटेल ते मी तुझ्यासाठी करू शकतो, वाटेल ते. आणि तो रेवाला म्हणतो की चल ना, सगळेजण थांबलेले आहेत, आपण केक कटिंग करूयात. रेवा म्हणते की हो नक्कीच, ऑफकोर्स. तेव्हा लगेच आता तांबडकर हा सगळी तयारी जी केलेली आहे, तर ते जो काही टेबल सजवलेला आहे, तर तो टेबल मात्र आता रेवाच्या समोर घेऊन यायला सांगतो, जो काही केक आणि सजवलेला टेबल आहे तो. तेव्हा त्या रेवाच्या समोर सगळे काही ऑर्डर दिल्याप्रमाणे येते. याची तयारी इतकी जलद झालेली आहे, सगळेजण अगदी आता बघतच आहे, अक्षय आणि रमासुद्धा. तेव्हा आता रेवा मात्र आता केक कापण्यासाठी लगेच तयार होते आणि त्या विश्वनाथला म्हणते की ऑफकोर्स चला सगळी तयारी करूयात. म्हणून ती चाकू हातामध्ये घेते आणि त्या सुरीकडे पाहत असते. परंतु जेव्हा ती केक कटिंग करायला जाते तेव्हा तांबडकर तिला म्हणतो की थांब 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 थांब, काहीतरी आता तू छानसा एक काहीतरी विश तुझी मागून घे. त्यावरती रेवा आता म्हणते की ठीक आहे. तेव्हा मात्र आता रेवा ही अगदी डोळे बंद करून रमा आणि अक्षय यांच्याकडे अगोदर पाहते आणि डोळे बंद करत मात्र तिला आता म्हणजे रमाबरोबर आता ती मैत्रिणी इतकी म्हणजे ग्रेट, दोघी इतक्या मैत्रिणी असतात आणि त्याच वेळेस मात्र रमाने तिच्या पहिल्या वाढदिवसासाठी जो काही केक बनवलेला आहे, तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तिच्यासमोर तो केक घेऊन आलेला आहे. हा घडलेला पहिला आता आयुष्यातील त्यांचा प्रसंग त्यांना आठवतो आणि आता रमा तिला म्हणलेली असते की हे बघ, हा केक कापण्याच्या अगोदर तू डोळे बंद कर आणि देवाकडे काहीतरी माग, मग तू केक काप. ते रेवा म्हणते की ठीक आहे आणि ती डोळे बंद करते आणि मनातल्या मनात आता ती देवाकडे काहीतरी मागते आणि रमाला म्हणते की हो मागितले आणि मेणबत्ती विझून मात्र त्या केक कट करायला घेते. तेव्हा त्या रमा तिला अगदी हॅपी बर्थडे टू यू असं खुश होऊन म्हणते आणि केक कापल्यानंतर पहिला केक ती रमाला भरवते. हे सगळे काही क्षण मात्र त्यांना आठवत असतात. रमा तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या हाताने तो केक पुन्हा तिला भरवते. केक वगैरे खाल्ल्यानंतर मात्र आता लगेच ही रमा विचारते की काय ग देवाकडे काय मागितलंस? त्यावरती रेवा म्हणते की एक असा गडगंज आणि श्रीमंत नवरा मी मागितला. त्यावरती रमा म्हणते की परत परत तेच तेच, तू किती सुंदर आहे, तुला सुद्धा अगदी चांगल्या स्वभावाचा नवरा मिळेल, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम असेल, एकदा मागून तर बघ ना. तेव्हा रेवा म्हणते की कसे अगं, चांगल्या स्वभावाची जी काही माणसं असतात तर ती श्रीमंत नसतात. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की मी म्हातारा नवरा करते, एकदम श्रीमंत, नंतर तुम्हाला चालेल. तेव्हा आता रमा ही अगदी आश्चर्याने रेवाकडे पाहत असते. आता रेवा तिला म्हणते की तू असं का बघतेस? अगं मला चालेल, कारण मला श्रीमंत म्हातारा नवरा खरंच चालेल. त्यावेळेस मात्र रमा आता रेवाला म्हणते की तू काही पण बोलतेस, अगं त्याचं तुझ्यावर प्रेम असेल का? संसार म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रेम नको का? तेव्हा आता रेवा म्हणते की हो बरोबर आहे, पण त्याचं प्रेम माझ्यावर नसलं तरी सुद्धा चालेल मला आणि मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करेल. मला फक्त आणि फक्त त्याची प्रॉपर्टी आणि त्याचा पैसा एवढंच हवं आहे. आता मला दुसरं काही नको. तेव्हा आता रमा ही तिला मुरडते. रमा म्हणते की रेवा तू अति करते, किती असे विचित्र विचार तू अगदी मनामध्ये आणतेस ग. आणि हे बघ, तुझं जर अगोदर लग्न झालेलं असतं आणि दुसरा एखादा मुलगा तुझ्यावर प्रेम का करेल, तुझ्याबरोबर लग्न तो का करेल बरं? त्यावरती रेवा म्हणते की का करणार नाही आणि कदाचित तो तुझाच नवरा असेल तर? तेव्हा मात्र त्या रमा तिला म्हणते, रेवा हसत असते. रमा म्हणते की अगं काही पण विचार करतेस तू. मी मात्र अशाच मुलाशी लग्न करणार आहे की ज्याचे विचार चांगले असतील, ज्याचा स्वभाव चांगला आहे, जो खूप चांगला आहे आणि ज्याचा फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. त्यावरती रेवा तिला म्हणलेली असते की अच्छा बघूयात आपण, अच्छा बघूयात असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेस त्यांचा हा घडलेला जो काही किस्सा आहे आज मात्र रमाच्या समोर येतो, रमाला आठवतो आणि परत रेवा खूप हसत असते आणि रमाला घट्ट मिठी मारत म्हणते की अगं मस्करी करते मी तुझी. त्यावेळेस मात्र रमा आणि रेवा खूपच हसत होत्या. अशा चांगल्या एक बेस्ट मैत्रिणी असतात आणि रमा तिला त्यावेळेस म्हणलेली असते की असे अविचित्र जे काही म्हणजे निर्णय आहेत, मनामध्ये विचार करतेस ते बंद कर. त्यावरती रेवा आता हसते आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणते की तू मला मारणं बंद करशील का? म्हणून तर खूप हसत आहे. आणि हे सगळं काही रेवाला आठवल्यानंतर मात्र आता रवाला सुद्धा द्यायचं आठवते. आता मात्र इकडे तांबटकर मात्र आता रेवाला म्हणतो की हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू म्हणत तिला शुभेच्छा देत आता विश करत आता सगळेजण आता रेवाला केक कटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आणि तर रेवा ही अगदी खुश होतो, केक कटिंग करते. सगळ्यात अगोदर ती तांबटकरला केक भरवते, तर तांबटकर सुद्धा तिला केक भरवतो. त्यानंतर मात्र आता हा तांबटकर आहे तो खूप खुश होत आता अगदी मस्त एन्जॉय करत आहे आणि आता चेअर्स बोलत आहे. तर आता रेवा म्हणते की चला आता मात्र केक कटिंग झालेलं आहे, परंतु आता सेलिब्रेशन थांबलं नाही पाहिजे आणि कमॉन गाईज लेट्स डान्स सुरू करायला आता ती सांगत आहे. अगदी खुश होत आणि अक्षय मात्र एकमेकांकडे बघत आहे आणि रेवाचं जे काही नाटक सुरू आहे तर ते बघून त्यांना खूप राग येत असतो. तेव्हाही आता ही म्युझिक स्टार्ट करायला सांगते. आता लगेच हा तांबटकर आहे तर तो सुद्धा जोरात ओरडतो
आणि चला सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. आणि विश्वनाथ, तांबटकर आणि रेवा एकमेकांच्या मेटीतून आता एकमेकांवर एन्जॉय करत डान्स करत आहे. आता रमा आणि अक्षयला हे सर्व बघून अगदी एक शॉकच होतं की रेवा खरंच किती प्रेमाचं नाटक एखाद्याला फसवून करत असते. आज मात्र तिने आपल्या जाळ्यामध्ये तांबटकरला सुद्धा अडकवलेलं आहे. हे मात्र रमा आणि अक्षयच्या लक्षात येते. तेव्हा मात्र आता अक्षयला फोन येतो आणि तो जरा बाजूला बोलायला जातो, कारण तिथे आता संगीताचा खूप मोठा आवाज असल्यामुळे त्याला काही आवाज ऐकू येत नाही. आणि रमासुद्धा त्या रागाने ह्या दोघांकडे पाहते आणि ती सुद्धा तिथे जाते. रेवा यांच्याकडे पाहत असते. रेवा आता डान्स करता करता विश्वनाथच्या गळ्यामध्ये हात घालत म्हणते की शिकार स्वतःहून आपल्या जाळ्यात अडकली तर ती आता तडफडायला लागलेली आहे. तिला जरा मोकळी हवा मिळायला नको का? मग आता लगेच विशू म्हणतो की हो नक्कीच आणि आलोच, असं बोलून तो आता काहीतरी त्याचा प्लॅन असतो. आता अक्षय फोनवर बोलत असतो. रेवा मात्र खुश होत हसत असते. रमा मात्र बाहेर गाडीजवळ येऊन उभी असते. तिला आता हे सर्व बघून खूप टेन्शन येते. आणि तेवढ्यात तेथे तांबटकर आहे. तर तो रमाच्या जवळ बाहेर येतो. तर आम्हाला असं वाटतं की अक्षय आलेला आहे. आता मात्र रमा लगेचच म्हणून जाते की चला आपल्या इथे एक क्षण सुद्धा थांबायचा नाही. आणि तेव्हा वळून बघते तर काय तर हा तांबटकर असतो. आणि आता तांबटकर मात्र रमाला म्हणतो की कर्णिकाच्या कोणत्याही जी काही प्रॉपर्टी आहे तर त्या प्रत्येक पेपर्सवर तू जोपर्यंत साईन करत नाही तोपर्यंत तू कुठेही जायचं नाही. आणि आता मात्र तर तुम्हाला कळाले असेल की मी काय काय करू शकतो ते. हे बघ, ही धमकी नाही तर आता हे सगळं वास्तव्य आहेत. आणि आता एक लक्षात घे, तुझ्या बापाने मात्र माझ्याकडून अगदी खूप मोठं कर्ज घेतलेलं होतं. ते परत देण्यासाठी त्याची लायकी नव्हती चुकवण्याची. तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि रागाने तांबटकराकडे बघत म्हणते की नाही, मी त्यांना कर्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, कारण तुमच्या डार्लिंगचा डोळा आहे तर तो माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर होता. तर परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं, तुमची ही जी कोणी फालतू डार्लिंग आहे ना, आणि तिच्या फालतू इच्छासाठी माझ्या वडिलांनी इतक्या कष्टाने कमवलेली जी काही प्रॉपर्टी आहे मी तुमच्या घशात कधीही नाही जाऊन देणार. आणि आता रमा रागाने विश्वनाथाचा तांबटकलाकडे पाहत असते. त्यानंतर आतमध्ये मात्र अक्षय सुद्धा आता जायला निघतो. रेवा मुद्दाम आता जो काही ग्लास आहे तर तो घेऊन पेग मात्र त्याच्या समोर येते आणि मुद्दाम त्याचा धक्का लागून तो पेग आता सांडला जातो. आता वेवा मुद्दाम म्हणते की आय एम सॉरी सॉरी. अक्षय रागाने तिला म्हणतो की काय सॉरी बोलतेस, हा सर्व काय प्रकार आहे, तू परत आली कशी, आणि आता तुझा हा नवीन प्लॅन आहे का? अण्णांना रस्त्यावर आणायचं म्हणजे अण्णांच्या नावाखाली तुला रमाची वाट लावायची आहे का? रमाच्या मागे का लागलीस? नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय आहे? का तू हे सर्व करते आहेस? का इतकं नाटक तू करत आहेस? तू परत का आलीस? तुझा अण्णांचे काय संबंध आहे? तू का रमाच्या मागे लागलीस? आणि हा सगळा काय प्रकार आहे? नक्की तुझं काय सुरू आहे? असे अक्षय मोठ्या आवाजात बोलत असतो. आणि तेवढ्या तांबटकरचा माणूस तेथे येतो आणि अक्षयला म्हणतो की खाली आवाजात बोलायचं, आमच्या मॅडमशी बोलताना असल्या भाषेत नाही बोलायचं. मात्र ते दोन्ही आता बॉडीगार्ड आहे तर ते मात्र अक्षयला धमकावत असतात. तर रेवा म्हणते ठीक आहे, प्लीज तुम्ही शांत व्हा आणि प्लीज तुम्ही त्यांना काही म्हणू नका, कारण खूप दिवसानंतर ते मला असे बघतायत ना आणि त्यांना तर धक्का बसला असेल. हवं तर तुम्ही त्यांना फक्त बाहेर घेऊन जा, त्यांना जास्त काही करू नका. अक्षयला धरून मात्र तर ते बाहेर घेऊन येत असतात. आता तांबटकर आणि रमा मात्र बाहेर बोलत आहे. अक्षय मात्र आता ह्या दोघांना तोडसोड करत असतो आणि तेवढ्यात तांबटकर आणि रमा मात्र पाहत असतात. अक्षय मात्र अगदी हिसक्याने त्यांना सोडवतो आणि आता तांबटकरला विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे? 14 वर्ष मात्र जेलमध्ये होती, बाहेर आली कशी? तुमची बायको होती डार्लिंग, ती आलीच कशी? तेव्हा तर ते जे काही गुंड आहेत तर ते म्हणतात की आमच्या मालकीनबाईची फक्त ऑर्डर होती म्हणून तुम्हाला तर घराच्या बाहेर काढलं, नाही तर? तेव्हा तर रमा विचारते की नाही तर तुमची मालकीन काय करणार होती? तेव्हा रागाने मात्र ती त्यांच्याकडे पाहते आणि अक्षयच्या हातालाच धरून पुन्हा अक्षयला आता आत घेऊन येते. तेव्हा हा तांबटकर आणि त्याची माणसं आत येतात. रेवा मात्र आतमध्ये खूप एन्जॉय करत आहे आणि रमा मात्र त्या रेवाच्या मागून येते आणि रेवाकडे रागाने पाहत असते. रेवा तिच्याकडे पाहते आणि रमा तिच्याकडे आता आपल्या हातामध्ये जो काही पाण्याचा ग्लास आहे तर तो रेवाच्या तोंडावर फेकून मारते, म्हणजे पाणी सगळं काही फेकून मारते. आता मात्र तांबटकरला खूप राग येतो आणि रेवाला सुद्धा. सगळेजण हे पाहत आहे, रमा सुद्धा रागाने पाहत आहे. तर मित्रांनो, हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमाने जे काही केलेलं आहे त्याबद्दल तांबटकर खूप ओरडतो आणि म्हणतो की हा कसला मूर्खपणा आहे. तेव्हा आता मूर्खपणा म्हटल्यानंतर रमा म्हणते की मूर्खपणा मी नाही तर तुम्ही केलेला आहे, तुमची ही डार्लिंग या दोघांनी मिळून केलेलं आहे. इथून पुढे जर तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला जरी गेली तर माझे इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवायचं. आणि ही गोष्ट मात्र डोक्यामध्ये फिट करून ठेवायची. प्रॉपर्टी काय तुला अण्णांच्या जागेतला एकही खडा मिळून देणार नाही, लक्षात ठेव. ही प्रॉपर्टी अण्णांची होती आणि ती प्रॉपर्टी मात्र अण्णांच्याच हक्काची राहील, हे लक्षात ठेवायचं. जे काही तुला करायचं असेल ते कर. तेव्हा आता तांबटकर आणि रेवा रागाने रमाकडे पाहत असतात. मात्र रेवा तिला आणखीन अगदी भाषेत उत्तर देते, तू माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा जो काही अपमान केलेला आहे ना तो मात्र मी कधीही विसरणार नाही. त्याचं उत्तर मी तुला देणार म्हणजे देणारच. तर विसरणार नाही, परंतु तुला सुद्धा मी कधी विसरून नाही देणार, हे लक्षात ठेव. तेव्हा रेवा आणि तांबटकर रागाने रमाकडे पाहत असतात आणि अक्षयला सुद्धा खूप राग आलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.